जिहाद, लँड जिहाद हे मुद्दे यांना संपून टाकायचे आहेत. आणि म्हणून मराठा समाज, ओबीसी समाज या सगळ्यांमध्ये वाद कसा निर्माण होईल. अहो, जेव्हा कलेक्टर आणि पोलीस त्या पाटील, शिवबाच्या पाटील जे आहेत त्यांच्या संपर्कात होते, ते कालच्या दिवशी आंदोलन संपून उठणार होते, सगळे शांत पद्धतीने चालू आहे. मग दगडी नेमका मारले कोणी. आज जाणारे जे नेते मंडळी आहेत त्यांना मला विचारायचं आहे, या मराठा समाजाच्या मुलांवर जेव्हा उद्या केसेस होतील तेव्हा तुम्ही सोडवायला येणार आहेत का. मी सरकार म्हणून, सरकारच्या वतीने मी विनंती करीन सरकारला, कुठल्याही मराठा समाजाच्या आमच्या तरुणांवर चुकीचे केसेस घालता कामा नये. याच्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार. ज्यांची चूक नाही त्यांच्यावर कुठलेही चुकीचे केसेस टाकणार नाही. याबद्दल आमचे फडणवीस साहेब अतिशय सकारात्मक आहेत. मी स्वतः जालन्याला जाऊन त्या आंदोलनाला भेट देणार आहे, त्यांच्याशी बोलणार आहे. मराठा आरक्षण त्यासाठी आम्ही सगळेजण वर्षानुवर्षी लढतोय, पण अशा पद्धतीने मराठा समाजाचा माथी भडकून आणि मराठा समाजाच्या खांद्यावर बंदूक ठेवून अगर हिंदू समाजाला कोण अगर टार्गेट करायला जात असेल तर ते आम्ही महाराष्ट्रामध्ये कधीच खपून घेणार नाही. बोला. संजय राऊत यांनी एक गंभीर आरोप केलेला आहे. ते म्हणतात की निवडणुकीआधी जातपात आणि धर्मावर दंगली आणि जाळपोळ करण्याचा हा कट आहे आणि त्याची पहिली ठिणगी जी आहे ती जालन्यात गेली आहे. म्हणून तर मी प्रश्न म्हणून सांगितलं ना, मी काही दिवसा अगोदर जे एटीएसला जे पत्र लिहिलं ते ह्यासाठीच लिहिलेलं की संजय राजाराम राऊत असो, उद्धव ठाकरे असो, हे जे काय वारंवार जे दंगली होणार ह्याबद्दल जे बोलतायत, तर ह्याच्याकडे अगर माहिती असेल तर त्यांनी पोलिसांना जाऊन द्यावी. दंगल कोण भडकवणार आहे, कुठे शिजतंय, दंगल काय कोणा काल हयात हॉटेलमध्ये बसत असताना, इंडियाची बैठक होत असताना कुठल्या एका रूममध्ये शिजत होती का. मग अंबादास दानवेंच्या जवळचा हा रघुनाथ शिंदे, याच्या नेमकं ह्या दंगलीमध्ये काय हात आहे, तो पण उवाटाचाच आहे. तर ही माहिती अगर संजय राजाराम राऊतकडे असेल, पोलिसांकडे जावी, पोलीस चौकशी करणार. आपण म्हणताय की या दंगल कोणी घडवून आणली, जे कोण दोषी असतील त्यांच्यात कारवाई होईल. आता हा रोग जर पोलिसांकडे दिसत असला तर आज 350 मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. नक्की, कारण का एफआयआर लॉन्च झालेला आहे, चौकशी सुरू आहे. नेमकं दगड मारला कोणी. पोलीस पण जवळपास 45 पोलीस जखमी झालेले आहेत. 45. कुठेही मराठा समाजाने कुठलाही पोलीस बांधव असेल कोणावरही अन्याय केलेला नाही अजूनपर्यंत. तर नेमकं तिकडे परिस्थिती कोणी खराब केली याच्या चौकशीच्या निमित्ताने आता एफआयआर लॉन्च झालेला आहे. चौकशी होईल आणि त्यांना जे त्यांची चूक नसेल त्यांना निर्दोष सुटका होईल. आणि कुठल्याही मराठा समाजाच्या आंदोलनावर अन्याय होणार नाही एवढी जबाबदारी आमची आहे. फडणवीसांच्या राजीनाम्याची ही मागणी केली जाते. अहो, त्याच फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे, टिकाऊचे आरक्षण दिलंय. अगोदरच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये लोकांनी दिलेलं नाहीये. म्हणून उगाच फडणवीस साहेबांना टार्गेट कोण करत असेल ना तर आम्ही कोणी खपून घेणार नाही. ज्यांना वर्षानुवर्ष आरक्षण द्यायला जमलं नाही ना ते आरक्षण फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे. संभाजीराजे जालन्यामध्ये गेलेत आणि आंदोलनकर्त्याची भेट घेतली, त्यांनी गृह खातं पूर्ण अपयशी ठरलंय असा आरोप केला. आता ठीक आहे, त्यांना जाऊन तिथे टीका करणं, पण मी संभाजीराजेंना सांगेन की तिथे जाऊन मुळामध्ये दगड मारला कोणी ह्याची पण थोडी माहिती संभाजीराजेंनी घ्यावं. समाजासाठी काम करणारे तेही आहेत, तेही फिरतात सगळ्यांमध्ये. म्हणून उगाच नुसतं गृह खात्यावर बोट उचलण्यापेक्षा एक जबाबदार नेते म्हणून, एक जबाबदार घराणं म्हणून आपल्या समाजाची बदनामी उद्या होता कामा नये याची पण काळजी आमच्या सकट संभाजीराजेंनी आणि अन्य लोकांनी घ्यावी. सरकार मराठ्यांना न्याय देऊ शकलं नाही, फोडाफोडीत व्यस्त होता असं विजय वडेट्टीवारनी मराठा समाजावर बोलणं हे सर्वात मोठा विनोद आहे.
जरा का थोडं तुम्ही विजय वडेट्टीवारांचा इतिहास बघितला की त्यांनी मराठा समाजाबद्दल मंत्री असताना काय काय बोललेले आहेत, काय टीका केलेली आहे. फडणवीस साहेबांनी सरकारमध्ये असताना आपल्याला मराठा आरक्षण दिलेलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे मराठा आहेत, दुसरे उपमुख्यमंत्री हे पण अजितदादा पण मराठा आहेत. आम्ही सगळेजण, सन्मान्य राणे साहेब आज केंद्रीय मंत्री केंद्रात आहेत, आम्ही सगळेजण मराठ्यांचे हित पाहणारे आम्ही सगळेजण आहोत. म्हणून कुठल्याही मराठा समाजाच्या माझ्या बांधवांनी कुठलंही टोकाचं पाऊल उचलू नये एवढी विनंती मी आपल्या माध्यमातून करेन. जालन्यामधील मराठा समन्वयकांनी असा आरोप केला की पुढील काही दिवस म्हणजे 8 तारखेला शासन आपल्या दारी असा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाला कुठेही गालबोट लावून या आंदोलनामुळे अशासाठी हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केलेला होता. तर कोणी कशामुळे काय आरोप करतायत हे आता येणाऱ्या दिवसामध्ये कळेल. आता शासन तुमच्या दारी, शासन आपल्या दारी आणि ह्या आंदोलनाचा काही संबंधच नाही. पाटील हे शांत पद्धतीने तिथे आंदोलन करत होते. ते आमच्या सगळ्यांच्या समोर, मी काल पण रात्री पाटलांशी बोल, म्हणून मला वाटतं की उगाच याच्यामध्ये कोणी बेजबाबदार वक्तव्य करू नये आणि वातावरण खराब करू नये. नितीश जी, जालना में मराठा समाज की बांधव जो है वो आंदोलन कर रहे थे, उनके ऊपर कल लाठीचार्ज किया गया पुलिस की तरफ से. इस बार में मराठा आरक्षण के लिए उनका कलेक्टर और पुलिस से उनका वार्तालाप शुरू था, वो बात कर रहे थे. तो फिर इस तरीके का पथराव करने में महाराष्ट्र की शांतता खराब करनी है, लॉ एंड ऑर्डर का सिचुएशन खड़ी करेगी, वही इस तरीके की हरकतें करेंगे. अभी कुछ दिनों से आप देखते होंगे कि संजय राउत हो, उद्धव जी हो, उद्धव ठाकरे हो, ये बार बार बोल रहे हैं कि कोई ना कोई राइट होने वाला है. तो आज ये कल हुए राइट से और वो स्टेटमेंट के बीच में कुछ लिंक है क्या, उसकी भी इन्वेस्टिगेशन होनी चाहिए. जो विरोधी पक्ष नेता है अंबादास दानवे जी, कल रात को छत्रपति संभाजी नगर में कोई बसेस को जलाया गया. मेरी ऐसी इंफॉर्मेशन है कि उसमें जो रघुनाथ शिंदे नाम का जो आदमी था, जो अंबादास दानवे जी का बहुत करीबी आदमी है, तो उसका हाथ उसमें हो सकता है, ऐसी इंफॉर्मेशन मेरे पास है. तो अगर उबाटा के ही जो लीडर है, जो ऑपोजिशन लीडर है, वही अगर अपने खास आदमियों के माध्यम से अगर राइट करने की अगर कोशिश कर रहे होंगे, तो फिर फडणवीस साहब के ऊपर क्यों क्रिटिसाइज हो रहा है, फिर बीजेपी के ऊपर क्यों क्रिटिसाइज हो रहा है. तो इस बारे में जो उद्धव ठाकरे फैक्शन के जो लोग हैं, उन्होंने हमको जवाब देना चाहिए ना कि सच्ची में रघुनाथ शिंदे और अंबादास दानवे का और राइट का कुछ संबंध है क्या. और महाराष्ट्र में जो हिंदू जन आक्रोश मोर्चा जो बहुत बड़े पैमाने पे निकल रहे हैं, उसके वजह से हिंदू समाज साथ में आया है, एकजुट हो रहा है, उसको ये लोग सब देख नहीं पा रहे. तो उसको रोकने के लिए, क्योंकि इनके जो जिहादी दोस्त है, उनकी सारों की दुकानें हमारे वो हिंदू मोर्चे की वजह से खत्म हो रही है. तो उस मोर्चे को रोकने के लिए ये मराठा समाज में और जाति जाति में झगड़ा कैसा हो सकता है, उसके लिए ये सारी कोशिश है. तो इसलिए जब इन्वेस्टिगेशन होगा तो इन्वेस्टिगेशन में दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा. लेकिन विरोधी दल के जो नेता है, उनके तरफ से ऐसा कहा जा रहा है कि गृह मंत्री जो कि फडणवीस है, उनके ऑर्डर के बगैर ये लाठीचार्ज हो नहीं सकता. सभी जो विरोधी दल के नेता है वो फडणवीस की तरफ उंगली दिखा रहे हैं. देखिए, कल की घटना में 45 पुलिस हमारे दल के लोग भी, वो भी जख्मी है. फडणवीस साहब ये राज्य के मुख्यमंत्री रह चुके हैं, एक जिम्मेदार उप मुख्यमंत्री है, गृह मंत्री है. वो इसी तरीके का कोई भी ऑर्डर दे ही नहीं सकते कि जो मराठा समाज को भी मालूम है, हमको ही मालूम है. आज मराठा रिजर्वेशन किसने दिया है, जो राणे समिति ने मराठा अहवाल दिया, मराठा आरक्षण का अहवाल दिया, उसको सिर्फ एक्सेप्ट नहीं किया फडणवीस साहब की सरकार ने, मगर कोर्टों में टिकाने का काम, मजबूत करने का काम फडणवीस साहब की सरकार ने किया है. और जब महाविकास आघाड़ी की सरकार थी, तभी यही मराठा आरक्षण रिजर्वेशन की केस वीक कैसी होगी, सुप्रीम कोर्ट में हमारे रिप्रेजेंटेशन कैसा कमजोर हो, उसके लिए ये सारी कुछ कोशिश थी. आज जो फडणवीस साहब के ऊपर टीका कर रहे हैं, तो इसलिए उनको नैतिक अधिकार नहीं है हमारे फडणवीस साहब के ऊपर टीका करने की. तब इसके ऊपर संजय राउत जी का एक बहुत ही गंभीर बयान आया हुआ है. उनका कहना यह है कि चुनाव के पहले
जाति पाति में या धर्म में ऐसी दंगल करने की साजिश रची गई है और उसकी शुरुआत जो है वो जालना से हुई है। इसलिए मैं बार बार कह रहा हूँ, अगर संजय राउत हो या उसका उद्धव ठाकरे हो, उनके पास इस तरीके की कोई भी मालूमात होगी तो उन्होंने पुलिसों को देनी चाहिए। मीडिया को क्यों दे रहे? तुम्हारे पास इंफॉर्मेशन है जिसके वजह से लॉ एंड ऑर्डर खराब हो सकता है, आप पुलिस के पास जाना चाहिए। वो खुद सांसद है, सांसद के हिसाब से उन्होंने पुलिस और इन्वेस्टिगेशन एजेंसी के पास जाना चाहिए। जिस तरीके से वो मीडिया में बात कर रहे हैं और जिस तरीके के उनके ही अंबादास दानवे, उनका ही नाम अगर राइट में अगर आ रहा होगा तो फिर शायद ये सारा ही स्ट्रैटेजी का एक भाग होगा कि हम लोग दंगल के बारे में बात करें और आप दंगल बड़ा करने की कोशिश करो। तो ये सारे एक ही गैंग के मेंबर है ऐसे लग रहा है। आंदोलन की स्थिति में मराठा समाज के लोगों को आप क्या संदेश देना चाहेंगे? मैं मराठा समाज के लोगों को यही विनती करूंगा कि आप, ये सरकार आपकी है, महायुति की सरकार, ये इसमें हमारे एकनाथ शिंदे साहब है, हमारे देवेंद्र जी है और अजीत दादा है, हम सभी के सब आपके साथ में है। कोई भी लॉ हाथ में लेने की कोशिश ना करे, कानून हाथ में लेने की कोशिश ना करे। जिसके ऊपर भी अगर गलत केसेस भी हुए रहेंगे उसको निकालने की जिम्मेदारी भी हमारी है, मगर हमको हमारे महाराष्ट्र को शांतप्रिय रखना है। इसके लिए आप सभी जन हमको साथ दें। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।